पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसीबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे। सिंह यांच्या नोटीसीमुळे खरंच अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो का, याबाबत माहिती घेतली जाणार आहे। कायदेशीर सल्ला घेऊनच नोटीसीला उत्तर देण्यात येईल। यासोबतच सिंह यांच्यावर कारवाई काय करावी याबाबतही लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय अधिक माहिती? आपण पाहतोय हेमाली की काल सच्चिदानंद सिंह यांनी एक पत्र पाठवलं होतं, कायदेशीर नोटीस होती आणि त्या नोटीसीमध्ये हा उल्लेख केला गेला होता की सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली ती अवैध पद्धतीची होती, बेकायदेशीर पद्धतीची होती। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं जे पद आहे अध्यक्षपद ते खरं तर चुकीचं आहे। त्यासोबतच त्यांनी अजून प्रफुल्ल पटेल यांना देखील ही नोटीस कायदेशीर पाठवली। मात्र आता या सगळ्या नोटीसला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे। याचाच अर्थ काय करती त्यांची दिल्लीतली कायदेशीर टीम आहे, जी त्यांची सल्लागार समिती आहे, त्या सगळ्या संदर्भात हे सगळेजण बसून एक बैठक घेणार आहे। कोर कमिटीची बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये सच्चिदानंद सिंह यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांवर अभ्यास केला जाणार आहे आणि खरंच कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपण अडकू शकतो का या सगळ्याचा अभ्यास करून त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाणार आहे। त्याशिवाय त्या व्यतिरिक्त आधी त्याला उत्तर दिलं जाणार नाही। त्यामुळे जी लीगल टीम आहे त्या लीगल टीम सोबत बसून, कोर कमिटी सोबत बसून नेमकं काय पेच निर्माण होऊ शकतो या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच त्याला कायदेशीररित्या उत्तर दिलं जाईल आणि तेव्हा सच्चिदानंद सिंह याला राष्ट्रवादी पक्षाकडून काय उत्तर दिलं जात आहे याचा देखील अभ्यास आता या टीमकडून केला जाणार आहे। हेमाली, धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एकच खळबळ उडालेली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबतच प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आक्षेप घेतलेले आहेत। घटनेला धरून ही निवड झालेली नाही असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता या नोटीसीवर कायदेशीर सल्ला पक्षाकडून घेतला जाईल। तसंच सच्चिदानंद सिंह यांच्याबाबत काय कारवाई करता येईल यावर सुद्धा कोर कमिटी एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली आहे। दरम्यान सच्चिदानंद सिंह यांनी नेमका काय आक्षेप नोंदवला आणि त्यावर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटल्या पाहूया एकदा। जो दादा के बनाया हुआ बैलोज, दादा का बनाया हुआ पार्टी का रेजुलेशन को पालन नहीं कराते हुए जो राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव किया गया, इसमें कहीं ना कहीं कानूनन चूक हुआ है, पार्टी के खिलाफ ये काम हुई है। इसलिए मैं अदालती नोटिस के माध्यम से मैं सभी लोगों, अपने आला कमान को इस चूक को सुधारने का हम आग्रह किया है कि भविष्य में पार्टी में कोई खतरा न उत्पन्न हो जाए। मैं राष्ट्रीय अध्यक्ष नहीं मानता, ऐसा बात नहीं है, लेकिन राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ है वो तरीका सही नहीं है, इसके लिए मैं नोटिस दिया। नहीं, मुझे ऐसा लगता है शायद ऐसी स्थिति नहीं है। पार्टी के हर कार्यकर्ता को और पार्टी के सभी नेताओं को आदरणीय सुनेत्रा पवार का नेतृत्व स्वीकार है, तभी तो ये फैसला हुआ था। दो पद, डिप्टी चीफ मिनिस्टर का और राष्ट्रीय अध्यक्ष के, ये दोनों पद तभी उनको दिए गए जब सारे लोग सहमत थे और उन्होंने भी इसको तभी स्वीकार किया जब सारे लोगों ने अपनी सहमति दी थी। तो मैं सोचता हूँ ये कहना तो गलत होगा कि आदरणीय सुनेत्रा पवार का नेतृत्व पे किसी प्रकार का कोई प्रश्न चिन्ह है। सारे लोग उनके नेतृत्व से सहमत हैं और उनके साथ हैं। इस पे किसी प्रकार का कोई विवाद मुझे किसी भी स्तर पे नहीं दिखता।